सातारा लातूर रस्त्यावरती सगळ्यात जास्त अपघात होणारं ठिकाण म्हणजे पिंगळी नजीक असणारा खानसरी चौक। ज्या चौकामध्ये उभा आहे तोच खानसरी चौक सध्या मृत्यूचा सापळा म्हणून नावारूपाला येत आहे। सातारा लातूर रस्ता हा माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता। हा सातारावरून थेट मसवड आणि पंढरपूरकडे जाणारा हा रस्ता आहे। माझ्या उजव्या बाजूला जो रस्ता जातोय तो बिगवन सांगली म्हणून जो महामार्ग ओळखला जातो, तर हा बिगवन सांगली मार्ग आणि त्याच्यावरती असणारा हा चौक। दिवसेंदिवस या चौकामध्ये अपघातांची मालिका मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचं कारणही तसंच आहे। परिसरामध्ये असणारी दुकानांची संख्या तुम्ही पाहू शकता आणि हा जो सांगलीकडून बिगवन जाणारा रस्ता, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपघात का घडतायत। तर जे वाहन चालक आहेत ते आपली स्वतःची वाहनं आता तुम्ही पाठीमागे बघू शकता पूर्णपणे रस्त्याच्या कडेला लावली जात आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास होतो। ही पद्धतीचा गतिरोधक नाहीये, त्यामुळे त्या रस्त्यावरून येणारी वाहनं अतिशय सुसाट पद्धतीने येत आहेत आणि सांगलीवरून बिगवणला जाणाऱ्या महामार्गावरती तो जो रस्ता येतोय तो पूर्णपणे वाहन चालकांना दिसत नाहीये। दहिवडीकडून जो रस्ता येतोय त्या रस्त्यावरती एका ठिकाणी गतिरोधक असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। तिकडच्या येणाऱ्या वाहनाचा वेग कमी असतो, मात्र सातारा लातूरवरून येणाऱ्या रस्त्यावरील वाहनांचा वेग अतिशय तीव्र पद्धतीचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काही म्हणजे व्यावसायिक आहेत, तिथं काही खाण्यासाठी लोक वाहन चालक थांबतात आणि ते आपली वाहनं रस्त्याच्या कडेला उभी करतात। त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही। माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही, जो सातारा बाजूकडून जो रस्ता येतोय त्या रस्त्यावरती अशी जी जनावरही आहेत ती जनावर सुद्धा येण्यामुळं वाहन चालकांना त्या वाहनावरची आपली गती रोखता येत नाही। त्याचबरोबर इथं होणारी वाहन चालक आहेत त्या वाहनांच्या वरती लोक बसून प्रवास करतायत, त्यामुळं सुद्धा या ठिकाणी हे अपघातांचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणावरून 2 किलोमीटरच्या परिसरात प्रसिद्ध असणारं तीर्थक्षेत्र श्री ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांचं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी दररोज असंख्य भाविक येत असतात। त्याचबरोबर सांगली मार्गाकडे जाणाऱ्या 2 किलोमीटर अंतरावरती पिंगळजाई हे मंदिर आहे, त्यामुळे त्या ठिकाणीही भाविकांची गर्दी सतत वाढत असते। त्यामुळे या रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढलेला आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांची आणि परिसरातील वाहन चालकांची त्याचबरोबर व्यावसायिकांची एकच मागणी आहे की सातारा लातूर हा महामार्ग आहे, त्या महामार्गावरती आणि 2 ते 3 ठिकाणी गतिरोधक असणे आवश्यक आहे। त्या गतिरोधकामुळे या वाहनांच्या मंदावेल। त्याचबरोबर दोन्ही बाजूला जे सूचना फलक असणं आवश्यक आहे ते सूचना फलक नाही आहेत। सूचना फलक असतील तर तिथेही वाहनांची गती कमी होऊ शकते। या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे शंभूराज देसाई, त्याचबरोबर बांधकाम मंत्री असणारे शिवेंद्र राजे भोसले हे या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देतील अशी आशा आपण व्यक्त करूया, कारण ते या जिल्ह्यातील आहेत। त्यामुळं या परिसरातील नागरिकांची जी मागणी आहे गतिरोधकाची ती पूर्ण झाली तर इथलं अपघातांची मालिका कमी होऊ शकते। काही दिवसांवरती पंढरपूरची आषाढी वारी सुरू होणार आहे आणि या आषाढी वारीमध्ये सातारा कोरेगाव या भागातील दिंड्यांचं प्रमाण पंढरपूरकडे जाणारं जास्त असतं। त्यामुळे या रस्त्यावरतून जाणाऱ्या दिंड्या आणि त्याच्यावरचे भाविक वारकरी यांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी या दिंड्या जायच्या अगोदर जी ग्रामस्थांची मागणी होती गतिरोधकाची ती होणं अपेक्षित आहे, किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही सूचना फलक असतील संबंधित रस्ते विकास महामंडळानं तात्काळ त्या दिंड्यांच्या अगोदर जर ही सोय केली तर येणा जाणाऱ्या वाहन चालकांना सुद्धा या ठिकाणची गैरसोय लक्षात येईल आणि ती गैरसोय दूर झाल्यानंतर इथलं अपघातांचं प्रमाण कमी होईल। त्यामुळे लवकरच या ठिकाणी या सोयी होणं अपेक्षित आहे। कॅमेरामन महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार, खानसरी चौक, दहिवडी।